नमस्कार, मी अनिकेत गावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचा विद्यार्थी आहे. तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट बालकृष्ण कायपेलवार. सध्या भारतामध्ये एक ब्रेकिंग न्यूज चालू आहे, ती म्हणजेच न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. यशवंत वर्मा कोण? तर 2025च्या मार्चमध्ये ज्यांच्या घरामध्ये सरकारी आवासामध्ये जळालेले रोकड सापडले होते, तर यशवंत वर्मा हे त्यावेळेस दिल्ली हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून होते. तर आता ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश आहे आणि त्यांनी या पदावरून राजीनामा दिला आहे. तर राजीनामा आणि ह्या गोष्टीचं ब्रेकिंग न्यूज होण्याचं कारण हे आहे की त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. तर आपल्यासोबत आहेत वकील म्हणजेच ॲडव्होकेट बालकृष्ण कायपेलवार. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा साधू. नमस्कार सर. नमस्कार. तर आता आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे की यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात आपण इथं आहोत की कॅश ऑन घोटाळा या प्रकरणात त्यांनी राजीनामा दिला आहे. तर वकील म्हणून तुम्ही काय पाहता या प्रकरणाकडे? वकील म्हणून पेक्षा मी सामान्य नागरिक म्हणून आणि कायद्याचा अभ्यास म्हणून या दृष्टिकोनातून बघत असताना आपल्यालाही ठाऊक होती की महाभियोगिक प्रक्रिया राबवण्यासाठी त्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं आपण एक सगळ्या प्रकरणावरून समजू शकतो. पण अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नाही आहे ज्या प्रमाणात व्हायची. पण त्याची चौकशीपासून होणाऱ्या बडतर्फाच्या कारवाईला टाळण्यासाठी कदाचित त्यांनी या संसदेच्या अधिवेशनादरम्यानच म्हणजे एकूण प्रक्रियेदरम्यानच त्यांनी राजीनामा दिला आहे असं एकंदरीत सगळ्या गोष्टीवरून समजून येतं. नक्कीच सर. तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेवर याचा कसा परिणाम होऊ शकतो? त्याचे वेगवेगळी पैलू ठरू शकते. न्यायव्यवस्थेवर असा एकदम नकारात्मक परिणाम काही प्रमाणात दिसून येतलं तरी पण कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं की त्यांच्यावर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे. जेव्हापर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही तर आपण त्यांना गुन्हेगार देखील ठरवू शकत नाही, कारण की या प्रकरणाची अद्याप चौकशी चालू आहे आणि त्यांच्या निवासस्थानी रोकड सापडली आहे. त्याचं एकंदरीत प्रक्रम काय आहे ते सोडून त्याचं नाव न्यायनिवाडा जेव्हापर्यंत यंत्रणेमार्फत होत नाही तेव्हापर्यंत आपण त्याला जबाबदार ठरवणे हे देखील कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य समजत नाही. पण चौकशी अंती जो काही निर्णय येईल तो आपल्याला बघावा लागेल. नक्कीच साहेब. पण त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये ते राजीनामा का देत आहे याचं कारण काही स्पष्ट नाही. पण त्यांच्यावर आज महाभियोगाची प्रक्रिया सुरू आहे. तर हे महाभियोगाची जी इम्पिचमेंटची जी प्रक्रिया आहे ही टाळण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे असं होऊ शकते का? नक्कीच सर्वच तसं होऊ शकतो, कारण की संसदेला सर्वाधिकार आहे. तुम्ही महाभियोग प्रक्रिया राबवून सर्वोच्च न्यायालयाचे अथवा असो किंवा उच्च न्यायालयाच्या कायदेशीर पळवाट आहे असं आपण बडतर्फ करू शकता. पण तेच त्यांनी म्हणजे त्यांच्या ध्यानात गोष्ट घेऊन किंवा बडतर्फाची कारवाई होण्यापेक्षा त्याआधीच आपण राजीनामा देऊ तरी देखील जरी बडतर्फाची कारवाईचं ते रोखू शकते. पण चौकशी काही या जसे न्यायाधीश पदाचा त्यांनी राजीनामा देतील ते सर्वसामान्य नागरिक होऊन जातील आणि त्यांना त्या कारवाईला समोर जाणार आहे. आता जसं तुम्ही बोललात की कारवाई झाली त्याच्या अगोदरच त्यांना असं वाटलं की आपण राजीनामा देऊ. पण मला एक सांगा साहेब की जर समजा ज्या न्यायाधीशावर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत आणि त्यांनी मधातच जर असा राजीनामा जर दिलाय तर हे कितपत योग्य आहे? राजीनामा देणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे, पण जरी राजीनामा दिला असेल तरी या प्रकरणाची चौकशी काही थांबणार नाही आहे. प्रकरणाची चौकशी अंततः थांबेल आणि जो काही याचा निकाल येईल ते आपल्याला भविष्यात माहीत पडेल. आणि जर का ते त्यात दोषी आढळून आले तर निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जी सामान्य व्यक्तीवर होते तर त्यांच्यावर देखील होणार आहे. असं जर का ते सिद्ध झाले तर अजून सध्या तरी याबद्दल चौकशीचे जे काही रिपोर्ट्स अजून पुढे आलेले नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा चालवता येऊ शकतो का जर त्यांना म्हणजे चौकशी माझा प्रकरणाअंती जर का ते दोषी आढळून येत असेल असं कुठेतरी पुरावा जर का चौकशी करणाऱ्या समितीला अथवा समितीला मिळत असेल तर नक्कीच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आणि तो देखील चालवला जाऊ शकतो. परंतु ह्या सर्व गोष्टी तेव्हाच होतील की जेव्हा काही त्यांना तथ्य आढळून आलं. त्यांच्यावर आता इम्पिचमेंटची प्रोसेस सुरू झालेली होती म्हणजे महाभियोगाची, तर त्यामध्येच त्यांनी राजीनामा दिला.
पण आता त्यांनी राजीनामा दिला तर ही चौकशी सुरूच राहणार का त्या चौकशीचे सुद्धा खंडन होणार? महाभियोगची प्रक्रिया या श्रेणीचे थांबून जातील, परंतु त्या प्रकरणाची चौकशी चालू राहील आणि त्याचा निकाल जो काय ते उद्या परवा म्हणजे येत्या काळात आपल्याला माहीत पडेल. याचा अर्थ नाही त्यांनी राजीनामा दिला, याचा अर्थ असा नाही होत की त्यांनी केलेला जर कोणता गुन्हा असेल तर तो या राजीनाम्याने टाळला जाईल. बरोबर. ज्या